नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपली अनोखी सफर या बाल कादंबरीची व्हिडिओ सिरीज सुरू आहे. आज या कादंबरीचा भाग दुसरा आपण पाहणार आहोत. या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. चला तर मग ऐकूया अनोखी सफर या बाल कादंबरीचा भाग दुसरा. ठरल्याप्रमाणे मन्या त्याच्या कुटुंबासह देवगावला त्याच्या उषा मावशीकडे निघाला. मन्याच्या पप्पांनी म्हणजे हेमंत राणे यांनी कोकण रेल्वेची तिकिटे अगोदरच बुक केलेली होती. रेल्वे फलाटावर येऊन थांबताच मन्या आत घुसला. विंडो सीट जवळ बसून तो बाहेरचे दृश्य बघू लागला. त्याचा उत्साह बघून बाबा स्वतःशीच हसले. मन्या, अरे ही कोकण एक्सप्रेस नाहीये बरं का. मग? अरे ही सिंहगड एक्सप्रेस आहे. येथून आपण मुंबईला जाणार आहोत आणि मग कोकण एक्सप्रेसने थेट देवगाव. चालेल की, कसेही चला, पण कोकणात चला, मन्या उद्गारला. या मन्याला ना कोकणाची अक्षरशः वेड लागली. मन्या, तू मावशीकडेच राहतोस का? मग काय, तुला कोकण बघायचे तेवढे बघून घे. आईने स्पष्टपणे मन्याला म्हटले तसा बेरकीपणे मन्या आईला म्हणाला, आई, मी मावशीकडे राहीन ग, पण तुला जमेल का माझ्याशिवाय? मन्याच्या या उद्गारासरशी आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले. तिने कोणाच्या लक्षात येण्याआधीच पदराने अश्रू टिपले. एवढ्यात रेल्वेची शिटी वाजली आणि धडधड धडाकचा गजर करत रेल्वे वेगाने धावू लागली. मुंबईला येऊन त्यांनी ट्रेन चेंज केली. ते कोकण एक्सप्रेसमध्ये बसले. कोकण रेल्वेतून प्रवास करताना मन्या बेहद खुश होता. रेल्वे जसजशी कोकणाच्या लाल मातीतून धावू लागली तसा मन्याचा चेहराही आनंदाने कोकणातल्या मातीसारखाच लालेलाल झाला. माडा पोफळीच्या बागा आता मधूनच दर्शन देऊ लागल्या. वरचे निळे आकाश, खाली असणारी लाल माती आणि त्या मातीत पाचूसारखी बहरलेली हिरवळ. माडा पोफळींच्या बागा, वेळूची वने, छोट्या छोट्या डोंगर टेकड्या. वाह, मन्याची तब्येत बेहद खुश झाली. त्यातच दुरून खुणावणारा निळ्या निळ्या अथांग पाण्याचा विशाल समुद्र बघून मन्याला वेड लागायची बाकी राहिली होती. ये होईना बात, स्वतःशीच पुटपुटत मन्याने टाळी पिटली. काय रे दादा, काय झालं एवढं आनंदी व्हायला? नमीनं विचारलं. तो निळ्या निळ्या पाण्याने सळसळणारा समुद्र बघ. माझं एवढ्या दिवसांचं स्वप्न आता नक्की पुरे होणार नमे. मन्या त्याच्या तंद्रीतच बोलत होता. नमे, त्याची समाधी भंग करू नकोस. घेऊ दे त्याला समुद्र दर्शनाचा आनंद, आई नमीला थांबवत म्हणाली. ती मन्याकडे कौतुकाने बघत होती. आईच्या मनात मन्याच्या सागर प्रेमाचे विचार फेसाळत होते. एवढा कसा याला समुद्राचा ओढा? समुद्र आणि त्याच्या आतील जलचरांच्या अनोख्या दुनियेची उत्सुकता याच्या मनात कशी निर्माण झाली? देवा रवळनाथा, तुलाच माहीत. मनातल्या मनात बोलताना आईने नकळतपणे रवळनाथाला नमस्कार केला. मन्याने एकदम मोठ्याने ओरडून प्रश्न विचारताच आई भानावर आली. तिची समाधी तुटली. मन्याने ओरडून नमीला प्रश्न केला होता. नमे, ते समुद्राच्या काठावर आणि समुद्रावर गिरट्या घालणारे पक्षी कोणते ग? आता मला काय माहीत, तुलाच त्या विषयाची जास्त आवड आहे, मग तूच सांग, ते पक्षी कोणते? नमीने उलटून मन्यालाच प्रश्न विचारला. ओके, सांगतो मी सांगितलेली माहिती नीट लक्षात ठेव हं. मन्या जसा काही शाळेतील शिक्षकांच्या भूमिकेत शिरला होता. नमे, ते पक्षी म्हणजे रेड फुटेड बुबी आहेत. त्यांचे पाय बघ कसे लाल रंगाचे आहेत. भले शाब्बास, मन्या मध्येच ओरडला. नमे, बघ त्याने किती सुंदर झेप घेतली. आता तो सूर मारून त्याची भक्ष्य मिळवेल. मन्या नमीला समुद्राच्या अवतीभोवती उडणाऱ्या पक्ष्यांची माहिती देत होता. मन्याचे ते ज्ञान बघून आई बाबा सुद्धा अवाक झाले होते. मन्या, अरे कुठून रे ही माहिती मिळवलीस? आमच्या शाळेच्या वाचनालयात समुद्र जीवनावरील खूप पुस्तके आहेत. त्यातूनच ही माहिती मी मिळवली आहे. बहुतेक माहिती माझी तोंडपाठ देखील झाली आहे. मन्या एखाद्या विद्वानासारखा बोलत होता. त्याला माहीत असणारी माहिती नमीला आणि आईबाबाला तो देत होता. रेल्वे तिच्या वेगात सपासप अंतर कापत होती. बघता बघता रेल्वे फुले आगारला येऊन पोहोचली. रेल्वे फुले आगारपर्यंतच होती. तेथून पुढे बसचा प्रवास. तासाभराचे अंतर एसटीने कापल्यावरच देवगावच्या निसर्ग सुंदर परिसराचे दर्शन घडायचे.
मण्या आपल्या छोट्या बहिणीसह आणि आईबाबांसमवेत दिवस मावळण्याच्या सुमारास देवगावच्या एसटी स्टँडवर उतरला. इथून पुढे कसे जायचे, पायी की रिक्षा, नमीने विचारले. रिक्षा कसली घेऊन बसलीस वेडे, हे खेडेगाव आहे, इथे रिक्षा वगैरे काही नाही, इथे फक्त पायी गाडी चालते, बाबांनी हसत हसत नमीच्या प्रश्नाचे उत्तर दिले. बाबांच्या उत्तराने नमीच्या चेहऱ्यावर नाराजीची पुटं चढली. तिला पायी चालण्याचा भारी कंटाळा. मण्याचे मात्र तसे नव्हते, उलट त्याला पायी फिरायला आवडायचे, कारण पायी फिरताना बऱ्याच गोष्टी शांतपणे निहाळता येतात हा फायदा मण्याला महत्वाचा वाटायचा. त्यामुळे उषा मावशीच्या घरी पायी जायचे हे कळताच तो सशासारखा टुनकन उडी मारून तयार झाला. आई पुढे आणि पाठीमागे नमी, बाबा आणि मण्या असे लटांबर उषा मावशीच्या घराच्या दिशेने निघाले.